हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण युनिट 2 सुरू करणार आहोत मॅथ्समधलं. त्यातला 9th लेसन आपण बघणार आहोत ॲडिशन. त्याची एक्सरसाइज 1 आपण आता सुरू करूयात. क्वेश्चन 1 बघा. 79,999 प्लस 1 केल्यावर किती येणार आहे हे करून बघायची गरज आहे का? 79,991 प्लस 1 केल्यावर काय येणार आहे आन्सर? 80,000. सो इथे येईल थर्ड ऑप्शन 80,000. चला नेक्स्ट बघूयात. आता हे ॲडिशन मी करून दाखवते इथे. चला आता पहिले आपण हे दोन नंबर घेऊयात आणि मग हा नंबर त्याच्यात ॲड करूयात. सो 6854 प्लस 7811. 4 प्लस 1 इज 5, 5 प्लस 1 इज 6, 8 प्लस 8 इज 16. 16ला मग कॅरी ओव्हरला काय जाणार इथे 1. 6 प्लस 7 इज 13 प्लस 1 इज 14. आता ह्याच्यात काय राहिलं ॲड करायचं? हा थर्ड नंबर. सो हा थर्ड नंबर ह्याच्यात ॲड करूयात. प्लस 3963. 5 प्लस 3 इज 8, 6 प्लस 6 इज 12, कॅरी ओव्हर जाणार आहे 1. सो हा 9 प्लस 1 इज 10, 10 प्लस 6 किती होणार? 16. परत कॅरी ओव्हर जाणार आहे 1. 4 प्लस 3 इज 7 प्लस 1 इज 8 आणि हा 1 असा इथे, कारण इथे काहीच नाही आहे. सो हे 1 आहे तसा खाली येणार आहे. सो आन्सर काय आलं? 18,628. सो इथे बघा फर्स्ट ऑप्शन आहे 18,628. चला नेक्स्ट बघा. 10,000 प्लस 1,000 प्लस 999 म्हणजे मग ह्याचा आन्सर काय येणार आहे? इथे 10,000 आहे म्हणजे हा आता हे करून बघायची गरज नाही, तुमचा वेळ जाईल. त्यामुळे हे पटकन इथेच ओरली करा. हे 1,000चा इथे 1 येणार आहे. सो 11,000 होईल आणि पुढे 3 झिरो आहे दोन्हीकडे, म्हणजे हे 999 तिथे रिप्लेस होईल झिरोच्या जागी. सो काय येणार आहे? 11,999. सो इथे ऑप्शन बघा कुठला आहे? पहिलाच ऑप्शन आहे, तो मार्क करा. जे ओरली क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येत आहेत ते तसेच ओरली करा, कारण स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये एवढा वेळ नसतो की प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचा आहे. जे तुम्हाला लॉजिकली आन्सर करेक्ट वाटत आहेत ते पटकन सॉल्व्ह करून मोकळं व्हायचं. म्हणजे काय काय जे हार्ड क्वेश्चन असतात त्याला वेळ देता येतो जास्त. चला इथे बघा आता. इफ 2,500 प्लस 3,500 इज इक्वल टू 600 देन 2,499 म्हणजे इथे बघा एक कमी केला ह्यातला, ठीक आहे. आणि प्लस 3,500 इथे एक वाढवला आहे म्हणजे आन्सर काय असणार आहे याचं? सेम असणार आहे 6,000. सो इथे मार्क करा 6,000 सेकंड ऑप्शन. हे पण करून बघायची गरज नाही आहे. चला नेक्स्ट. व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट 4 डिजिट इवन नंबर अँड द ग्रेटेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. आता सम म्हणजे काय? ॲडिशन. स्मॉलेस्ट 4 डिजिट इवन नंबर कुठला आहे? पहिले सांगा स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कुठला आहे? तो आहे 1000. म्हणजे हा 1000 पण इवन नंबरच आहे, त्यामुळे हा आपण घेऊ शकतो. अँड द ग्रेटेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर कुठला आहे? तो आहे 9,999 आणि हा ऑड पण आहे कारण शेवटी 9 आहे. ऑड आणि इव्हन मधला फरक तुम्हाला माहिती आहे ना, की ऑड नंबर आणि इव्हन नंबर आता आधीच्या एक्सरसाइजमध्ये आपण बघितलं की ऑड नंबर म्हणजे काय? ज्याच्या लास्ट डिजिटला 1, 3, 5, 7, 9 हे नंबर असतील तर तो ऑड नंबर आहे. आणि ज्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतील ते इव्हन नंबर्स आहेत. ठीक आहे. आता हे दोन नंबर आपल्याला मिळाले, ह्याची काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे. सो 9,999 प्लस किती करायचं आहे? 1000. चला हे करून दाखवते तुम्हाला मी. 5th क्वेश्चन. 9,999 प्लस 1000. सो 9, 9, 9 अँड 9 प्लस 1 इज 10. सो आन्सर काय मिळाला आपल्याला? 10,999. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. द डिफरन्स बिटवीन द टू नंबर्स इज 17,529. द स्मॉलर ऑफ द टू इज 14,613. व्हॉट इज द ग्रेटर नंबर. आता इथे प्रश्नामध्ये बघा काय सांगितलं? डिफरन्स बिटवीन म्हणजे दोन नंबर आहेत, ठीक आहे. त्या दोन नंबरचा डिफरन्स काय आहे? 17,529. त्यापैकी एक नंबर दिलेला आहे, आपल्याला दुसरा नंबर फाइंड करायचा आहे, ठीक आहे. चला करून दाखवते हे. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, ठीक आहे. म्हणजे हा स्मॉलर नंबर एका मोठ्या ग्रेटर नंबरमधून सबट्रॅक्ट केल्यावर आपल्याला हे आन्सर मिळालंय. म्हणजे मग आपण इथे काय लिहायचं बघा. 6th क्वेश्चन. ग्रेटर नंबर
मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू आपल्याला काय मिळतो, डिफरन्स. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं, तर 10 मायनस 5 केलं तर मला 5 मिळणार आहे आन्सर. ठीक आहे, हे मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल सांगितलं. मग तसं आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, इथे आपल्याला ग्रेटर नंबर माहिती आहे का, नाही माहिती, पण स्मॉलर नंबर माहिती आहे आपल्याला आणि डिफरन्स पण माहिती आहे. ठीक आहे, सो ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर, बघा काय दिलेला आहे, स्मॉलर नंबर इज 14,613 आणि डिफरन्स दिलेला आहे 17,529. ठीक आहे, हे दिलेलं आहे. आता हा नंबर आपल्याला फाइंड करायला आपल्याला या दोघांची ॲडिशन करायला लागेल. आता हे तुम्हाला इक्वेशन अजून झालेलं नाही आहे, त्यामुळे मी हे कळणार नाही, तुम्हाला सांगितलं की हे जर ह्या नंबरला मायनस नंबर असेल, हा जर आपण इकडे शिफ्ट केला तर तो प्लस होतो. ठीक आहे, हे मी आता एकदा फक्त सांगून ठेवते, हे इक्वेशन तुम्हाला 6th स्टँडर्डला आहे शिकायला. पण तरी आता आपण काय करायचं, ग्रेटर नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे ह्या दोन नंबरची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला ग्रेटर नंबर मिळणार आहे. सो या दोन नंबरची ॲडिशन करूयात. 17,529 प्लस 14,613. 9 plus 3 is 12, carry over ला 1, 2 plus 1 is 3, plus 1 is 4, 5 plus 6 is 11, carry over ला काय जाणार आहे 1, 7 plus 1 is 8, 8 plus 4 is 12, carry over ला किती जाणार आहे 1, 1 plus 1 plus 1 is 3. म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला 32,142. आता तुम्ही हे क्रॉस चेक कसं करायचं, तुम्हाला समजा वाटतं की हे आपला आन्सर चुकीचा आलाय, मग तुम्ही हे क्रॉस चेक कसं करणार, हे जे आन्सर आलेला आहे, हा जो नंबर मिळाला आपल्याला, त्याच्यातनं 14,613 मायनस करायचं आणि मग हे आन्सर येतंय का बघायचं. हे आन्सर तुमचं आलं की तुमचा जे हे तुम्ही सोडवलंय हे बरोबर आहे. चला, 32,142 हे आपला आन्सर आलेला आहे. इथे बघा, सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. 5,25,000 प्लस 4,500 प्लस अ क्वार्टर 200 इज इक्वल टू हाऊ मच. आता हे प्रत्येकाचे आपण नंबर्समध्ये हे लिहून घेऊयात, म्हणजे तुम्हाला जास्त लवकर कळेल. आता पहिले बघा काय सांगितलंय, 5,25,000. पहिली गोष्ट, क्वार्टर म्हणजे काय समजून घ्या. हे 1000 आहे, हा 1000 नंबर आहे, ह्याच्या क्वार्टर म्हणजे ह्याला आपण काय करतो 1/4 इंटू 1000 करतो. ठीक आहे, ह्याचा आन्सर आपल्याला मिळतं 250. तर हे 250 हे 1000चं क्वार्टर झालं, म्हणजेच काय तर चौथा भाग झाला. 250 हा 1000चा चौथा भाग झाला. मग आपण असं 4 वेळाचं आपण ॲड केलं प्लस 250, तर आपल्याला काय मिळणार आहे 1000. मग आता इथे समजून घ्या, हे आहे हा 250 फक्त आहे 1/4, हा 250 हे दोन्ही मिळून काय आहेत, हे दोन्ही मिळून हे आहे 1/2. ठीक आहे, म्हणजे हे हाफ झालं, म्हणजे किती झालं 500. त्याच्यानंतर हे 250 प्लस 250 प्लस 250 हे किती झालं 3/4, आणि हे चारही मिळून किती झालं 4/4, म्हणजेच काय आता आन्सर 1 येतं, म्हणजेच बरोबर 1000. म्हणजे ह्या चारहीची ॲडिशन केली की 1000 मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यातला 3/4 म्हणजे किती 750, त्याचा हाफ किती 500 आणि त्याचा 1/4 किती 250. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला. आता हे कळल्यानंतर आता हे सॉल्व्ह करूयात आपण. 5 आणि क्वार्टर 1000, 5 म्हणजे किती 5000, कारण क्वार्टर 1000 घेतलेलं आहे ना. सो 5000 प्लस क्वार्टर 1000 म्हणजे 250, म्हणजे आपल्याला काय मिळालं आन्सर 5250. नेक्स्ट त्याच्यात ॲड काय करायचं आहे 4,500. आता 4,500 मी काय सांगितलं 500, सो प्लस 500, सो येणार आहे 4,500. नेक्स्ट काय आहे बघा, अ क्वार्टर 200. आता अ क्वार्टर 200, आता ह्याचा अर्थ इथे वेगळा होतो. इथे अ क्वार्टर म्हणजे 100 प्लस 25 नाही करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, अ क्वार्टर 200 म्हणजे 100ला क्वार्टरनी कमी म्हणजे किती 25नी कमी. जसे आपण 1000चे 4 पार्ट्स केले तसेच 100चे पण होतात. 100चे कसे होतात 25 प्लस 25 प्लस 25 प्लस 25. सो हे म्हणजे हे 25 आहे ते काय झालं 1/4 झालं कशाच्या 100च्या. मग हे 100ला कमी आहे, अ क्वार्टर काय सांगितलंय अ क्वार्टर 200, म्हणजे हे क्वार्टर कमी आहे 100ला. म्हणजे मग आपल्याला काय मिळणार आहे 100 मायनस 25 करायचं आपल्याला. सो हे किती मिळालं आपल्याला 75. आता ह्याचं काय विचारलंय
ह्या सगळ्यांची ॲडिशन सांगितली आहे. सो या सगळ्यांची ॲडिशन करूयात. 0 + 0 + 5 इज 5. 5 + 7 इज 12. कॅरी ओव्हरला जाणार आहे 1. 2 + 1 इज 3 अँड +5 इज 8 अँड 5 + 4 इज 9. सो आन्सर काय मिळाला आपल्याला? 9825. ऑप्शन बघा इथे, थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. विच नंबर्स विल ऑकर इन अ प्लेस ऑफ, आता हे सिम्बॉल दिलेले आहेत, ह्याच्या जागी कुठले नंबर येतील ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आता इथे बघा 9 + 2 11 आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग हा 1 आहे म्हणजे 1 इथे कॅरी ओव्हरला गेला. मग कॅरी ओव्हरला गेल्यावर 7 मध्ये असा कुठला नंबर ऍड केला की त्याच्या युनिट प्लेसला 2 येईल? मग 7 + 1 केला आपण 8 झाला, आणि मग 8 + जर 4 केलं तर आपल्याला 12 मिळेल. ठीक आहे, मग तो नंबर इथे आला, आणि मग 12चा परत कॅरी ओव्हर कुठे गेला? इथे गेला. म्हणजे हा नंबर काय असू शकतो? 7 + 8 आणि 8 + 4 करायचं आहे आपल्याला, म्हणजे इथे 4 असणार आहे. ठीक आहे, इथे आपण आता 4 अज्युम करूयात. आता 1 कॅरी ओव्हरला गेला, आता इथे 8 आहे, मग 6 + 2 केलं तर 8 मिळेल, म्हणजे इथे 6 + 1 आहे. ठीक आहे, 6 + 1 केल्यावर 7 मिळतो, आणि इथे मग +1 केल्यावर आपल्याला 8 मिळेल का? मिळेल. सो हे ट्रायंगल आपण 1 अज्युम करूयात. ठीक आहे, आता इथे 9 आहे, कॅरी ओव्हरला काहीच गेलेलं नाहीये. मग 5 + 4 9 होतं, म्हणजे हे स्टार म्हणजे काय? इथे 5 अज्युम करूयात. मग बघा बरोबर इथे हे नंबर टाकून तुम्ही आपण एकदा ॲडिशन परत बघूयात. 9 + 2 इज 11, कॅरी ओव्हरला 1 गेला. 1 + 4 किती झालं? 5, आणि 5 + 7 किती झालं? 12. मग 12 आपण 12चा 2 इथे ठेवला युनिट प्लेसचा, कॅरी ओव्हरला 1 गेला. मग 6 + 1 इज 7 + 1 इज 8. ठीक आहे, आणि हे 5 + 4 इज 9. सो ह्याच्याबरोबर हे म्हणजे आपल्याला मिळालंय 5, या सिम्बॉलला मिळालंय 4 आणि ट्रायंगलला मिळालंय 1. सो इथे ऑप्शनमध्ये बघा कुठला आन्सर आहे. इथे बघा सेकंड ऑप्शन हा इथे बरोबर आन्सर आहे. इथे हे मागे दिलंय. ठीक आहे, ते मागे तुम्ही 2 ला सर्कल करून घ्या. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द सम ऑफ 3625 अँड 2375? चला आता ह्याचं आपण आधी हे वर्डमध्ये दिलेलं आहे, हे आपण नंबर्समध्ये लिहून त्याची ॲडिशन करूया. सम म्हणजे काय? ॲडिशन. चला क्वेश्चन बघा काय, व्हॉट इज द सम ऑफ 3625? म्हणजे कसं लिहिणार आपण? 3625 प्लस अँड 2375, 2375 याची ॲडिशन. सो 5 + 5 इज 10, कॅरी ओव्हरला 1. 7 + 2 इज 9 + 1 इज 10. सो इथे घेणार कॅरी ओव्हरला 1, इथे 0 येईल. 6 + 1 इज 7, 7 + 3 इज 10. सो इथे 0 आला, परत कॅरी ओव्हरला 1. 3 + 1 इज 4 अँड +2 इज 6. म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला? 6000. सो इथे ऑप्शन 4 मार्क करा. चला लास्ट वन बघूयात. व्हॉट इज द सम ऑफ 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर अँड द 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर युजिंग द डिजिट 2, 4, 6 ॲटलिस्ट वन्स? चला हे नंबर मी लिहून घेतलेले आहेत. आता काय विचारलंय, व्हॉट इज द सम ऑफ 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर. ठीक आहे, ह्याच्यातनं 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आपल्याला तयार करायचा आहे, आणि 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे, आणि हे ॲटलिस्ट हे एकदा तरी वापरायचं आहे. आता पहिले आपण ग्रेटेस्ट नंबर तयार करूयात. ग्रेटेस्ट नंबर काय येणार आहे? ग्रेटेस्ट नंबर म्हणजे सर्वात मोठा नंबर पहिले घ्यायला लागेल, आणि तो आपल्याला 2 वेळा घ्यायला लागेल, कारण आपल्याला हे डिजिट एकदाच यूज करायचे. सो 5 डिजिट नंबर करायचा म्हणजे 6 एकदा आलं, दुसऱ्यांदा आलं, तिसऱ्यांदा आलं, अँड मग 4 अँड मग 2, म्हणजे हा ग्रेटेस्ट नंबर होईल ना. जर तुम्ही आधीच 4 आणि 2 वापरले तर तो ग्रेटेस्ट नंबर होणार नाही. चला नेक्स्ट आता आपण काय करायचं आहे? स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर, आता स्मॉलेस्ट नंबर म्हणजे 2 ने सुरुवात करायला लागेल, आणि 2 3 टाइम्स येईल इथे, कारण प्रत्येक नंबर आपल्याला एकदा तरी यूज करायचा आहे. ठीक आहे, मग 2 सर्वात जास्त यूज करायचा. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट कुठला नंबर? 4, आणि मग त्याच्यानंतर कुठला आहे? 6. आता हे झाले, आणि प्रश्न काय विचारलाय? सम ऑफ द 5, म्हणजे सम म्हणजे काय? या दोघांची ॲडिशन. सो 6 + 2 इज 8, 4 + 4 इज 8, 6 + 2 इज 8, 6 + 2 इज 8, 6 + 2 इज 8. सो काय मिळालं आन्सर आपल्याला? 88,888. इथे ऑप्शन बघा, फर्स्ट ऑप्शन आहे करेक्ट आन्सर. चला इथे 9.1 आपलं एक्सरसाइज संपलेली आहे. 9.2चा व्हिडिओ पण घेऊन मी लवकरच येईल. तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल स्कॉलरशिपचा, मॅथ्सचा,
तर ह्याची मी प्लेलिस्ट केलेली आहे. आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही त्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकता. थँक्यू.